राज्य के मृदा एवं जल संरक्षण मंत्री संजय राठौड़ की सुरक्षा काफिले का एक वाहन रविवार शाम अकोला के शिवर के पास राष्ट्रीय महामार्ग पर दुर्घटनाग्रस्त हो गया। इस हादसे में 4 पुलिसकर्मी घायल हो गए। मंत्री राठौड़ जलगांव जिले के दौरे पर थे। वहां सुरक्षा दल मिलने के कारण उनके काफिले के साथ नागपुर से आई टीम वापस लौट गई और लौटते समय अकोला में वाहन हादसे का शिकार हो गया। इस हादसे में चालक अनिल ओंकार मड़पा से एसपीयू इकाई के पुलिसकर्मी फहीम खान, प्रफुल्ल वालके, गौतम नाइक घायल हो गए। दुर्घटना होते ही दीपक, करण, गौरव और विवेक नामक 4 युवकों ने तुरंत बचाव कार्य शुरू कर दिया। कुछ अन्य नागरिकों ने भी उनकी मदद की। उन्होंने घायल पुलिसकर्मियों को वाहन से बाहर निकाला, उनका प्राथमिक उपचार किया और उन्हें अस्पताल पहुंचाया। घायलों का अकोला के सुपर स्पेशलिटी अस्पताल में इलाज चल रहा है और चारों की हालत स्थिर है। जानकारी मिलते ही मंत्री संजय राठौड़ तुरंत अस्पताल पहुंचे और घायलों से पूछताछ की। जामनेर, जळगाव, पाचोरा, पारोळा इथे कार्यक्रम होते। 2 दिवसाच्या कार्यक्रमात आज पहिला दिवस सुरुवात होती आणि सकाळी आम्ही जामनेरला गेलो। जामनेरला कार्यक्रम सुरू असताना जळगाव जिल्ह्याचं स्पेशल प्रोटेक्शन युनिट हे जे आमचं नागपूरचं होतं ते परत माघारी निघालं आणि तिथचं युनिट आलं। त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता यांची आवश्यकता नाही म्हणून ते परत माघारी फिरलं आणि येताना त्यांचा अपघात झाला आणि हे जेव्हा मला कळालं तेव्हा त्यांची प्रकृती पाहण्यासाठी मी परत या ठिकाणी आलो आणि पाहिलं आज प्रकृती चांगलेली आहे त्यांची आहे आणि मला वाटलं होतं की त्यांना नागपूरला शिफ्ट करावं लागेल, परंतु त्याची आवश्यकता नाही। 2-3 दिवसात इथे व्यवस्थित त्यांच्यावर उपचार या ठिकाणी होणार आहे। डीन मॅडम आहेत, त्यांनी अतिशय सुरुवातीला त्यांना मी बोललो आणि त्यांनीसुद्धा सर्व तपासण्या त्यांच्या केलेल्या आहे आणि त्यांनीसुद्धा मला आता सांगितलेलं आहे की काही ट्रान्सफरची, स्थानांतरांची गरज नाही।